गुड मॉर्निंग। तर आज घरामध्ये ना राशनचे तांदूळ आणि गहू दोन्ही आलेले होते। आता तेच साफ करायचं चालू होतं। आता हे साफ करून ठेवत असते म्हणजे जेणेकरून आपल्याला कधी लागलं तर ते आपल्याला वापरता येईल। सर्वात अगोदर गहू साफ करून ना डब्यामध्ये भरून ठेवलं होतं। आता याला ना दळून आणायचं होतं। घरामध्ये पीठ संपत आलेलं होतं। पीठ संपायच्या आधीच आम्ही गहू लावून ठेवत असतो। त्यानंतर ना आम्ही पपईच्या झाडाला बघायला गेली होती। पपई किती मोठी झाली याची वाट बघत आहे, कारण त्यांना मला याचे वडे खायचे होते त्यामुळं। आता ना मस्त असं सनसेट निघतलं होतं, खूप छान वाटत होतं। त्यानंतर ना घरी आलेले रत्नांना उकळून घेतलेले होते। त्यामध्ये ना गोडावा थोडं पण नव्हते, ते गोड नव्हतं, त्यामुळे मस्त अशी साखर टाकून खायचं चालू होतं। आता ऋतूला ना गोड खूप जास्त आवडतं, त्यामुळे तिला पण थोडीशी साखर टाकून दिलं होतं खायला आणि रत्नांना खरंच खूप छान लागतात। त्यानंतर ना सोबतच मेथी आणलेली होती, तर मेथी पण साफ करायला घेतली होती। आता ह्या मेथीमध्ये ना मेथी कमी आणि कचरा जास्त निघत असतो याच्यामध्ये, आणि याला ना साफ करायला अर्धा तास तर लागतं। त्यानंतर आता असो, आता हिवाळा तर संपत आला, भाजी पण कमीच होत इथे। त्यानंतर ना सोबतच मस्त अशी भाजी केली आणि ना सोबतच पुऱ्या पण बनवून घेतल्या होत्या मेथीच्या। खरंच खूप छान लागतात, तुम्ही पण करून बघा, हे ना खूप टेस्टी होतात आणि याला ऑइल पण जास्त लागत नाही। चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। बाय, टेक केअर।